नमस्कार मंडळी. हे आपलं घर आहे आणि हे एंट्रन्स आहे. एंट्रन्सच्या समोर पाटण पंढरपूर रोड हा एक हायवे बनलेला आहे. एंट्रन्सच्या बाहेर, गेटच्या बाहेर काहीतरी फुलं लावलेले आहेत आपण, पण ऍक्च्युली गेम आतमध्ये आहे. आता आपण दापोलीला गेलेलो तेव्हा खूप सगळी फुलझाडं आणले आणि या कंपाऊंडच्या साईडने आपण ह्याला लावणार आहोत. सध्या काहीतरी हे तुम्ही बघू शकतात की गुलाब आहे, अजून खूप सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जास्वंद आहे. असं हे सगळे मोकळ्या जागेमध्ये आपण लावणार आहोत. आणि हे ऑलरेडी आपण काही वर्ष अगोदर तिकडून दापोलीवरून आणलेलं होतं, त्याला लागलेली गुलाब आहे ती. हे गार्डन होतं काही 2-3 वर्षापूर्वी. तिथे ग्रास पाण्याची शॉर्टेज असल्यामुळे आपण ते काढून टाकलेलं होतं, पण अगदी परत त्याला आपण डेव्हलप करणार आहोत. आता हा सुरुवातीचा प्रवास आहे बघा. कोणीही जेव्हा सकाळी कामाला सुरुवात करते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांना अटेंडन्स लावायला लागते, ते पण डिजिटल अटेंडन्स लावायला लागते. ह्या लोकेशनला एक बारकोड आहे आणि तो बारकोडला स्कॅन केल्यावरती यांची हजेरी लागते. जसं आपण कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये त्या लोकेशनला गेलो आपण, तिथे आपण थंब करतो किंवा मग स्कॅन करतो, तसं हे ह्याच लोकेशनला येऊन स्कॅन करू शकतात. आणि हा ऑन द वे आहे, जिथून आपल्याला शेतामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे तो प्रवास. हे नियोजन चालू आहे की बाबा एवढी सगळी झाडं आलेत, 750+ झाडं आले, तर त्याचं लावायचं कसं. सकाळचा टाइम आहे, सविता अक्का आहे, तिचं डिस्कशन चाललं की कुठली झाडं कुठे लावायला पाहिजे. पहिल्या पार्टमध्ये आहेत आपण, पहिल्या पार्टमध्ये लावणारी झाडं आहे ती, कारण एकाच वेळेला एवढी सगळी झाडं लागणार नाही. सेकंड पार्टमध्ये अजून धमाल येणार आहे, जेव्हा खूप सगळे लोक असतील तेव्हा हे पूर्ण काम होईल. आता इनिशियली हे लोक लिमिटेड झाडं लावणार आहे. प्रत्येक टाईपचं एक झाड लावायचा प्रयत्न करतात. आणि सरप्राइझिंगली जेव्हा हे सगळं उचलत होते हे लोक, 2-3 झाडं उचलली, त्यानंतर त्याखाली एक साप मिळाला. शेतकऱ्याचं आयुष्य खूप अवघड आहे, काही कुठेही काही होऊ शकतं. ठीक आहे, तो तर पार्ट आहे. इथे काय चालू बघा, इथे पहिल्या झाडाची तयारी. पहिलं झाड हे लोक लावतात आणि हे चिकूचं झाड आहे. हे एंट्रन्सला लावतात, म्हणजे सुरुवातीच्या भागामध्ये. ही ओढ्याकडची बाउंड्री आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं काय पिक्चर क्लिअर होईलच तुम्हाला. ओढ्याकडच्या बाउंड्रीमध्ये आपण तशा टाईपची झाडं लावणार आहे, म्हणजे फेन्सिंग पण होईल आणि झाड पण व्यवस्थित राहील. हे थायमीट आहे, त्याच्यामध्ये झाडाची मुळं आहेत ती व्यवस्थित राहायला पाहिजेत, म्हणून आपण हे टाकतोय. ते कुजायला नको, त्याला काय रोग नको लागायला, म्हणून अशा प्रकारे काळजी घेतली जाते. माहिती आहे ती कुठलं झाड लागणार आहे. विचार करा, एवढे सगळे झाड आहेत, कोणतं झाड कुठल्या डोक्यामध्ये येत आहे. तयारी. झाड आपल्याला डायरेक्ट फळ देत नाहीये, तर झाड फळ द्यायच्या अगोदरची खूप मोठी प्रोसेस आहे. लेडीज अँड जेंटलमॅन, हे झाड सुपारीचं झाड आहे. इकडली सुपारीच्या झाडाची एक स्टोरी आहे मोठी. पुन्हा एकदा लावायचं ठरवलंय मी. काही वर्षापूर्वी 1000 सुपारीची झाडं लावलेली, पण डोंगराला जेव्हा आग लागते, वर्षाला कधीतरी कुठून तरी चुकून लागते, काही वर्षापूर्वी ती 1000 झाडं जळाली होती. पण ठीक आहे, शेतकरी आहे, हार थोडी मानणार आहे, परत आपण लावतोय. हे झाड इथे लावायचा कार्यक्रम चालू आहे. खूप सगळे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं चालू आहेत. जांभळीचं झाड आहे. जांभूळ मार्केटमध्ये डिमांड आहे. डिमांड आहे म्हणण्यापेक्षा आपल्या शेतामध्ये सर्व प्रकारची झाडं असली पाहिजे, ते माझं म्हणणं आहे. त्यामुळे जांभूळचा कार्यक्रम संपलेला आहे. हे लेयर वाईज लेयर करायला लागतं. माती, शेणखत, नंतर मग झाड.
आता हे करवंदीचं झाडाचं नियोजन चालू आहे. करवंद हे फेन्सिंगचं काम करते आणि ऍक्च्युली त्याचे काटे एकदम डेंजर आहेत. एखादा पंक्चर होऊ शकतो. तुम्ही बघितलं असेल तर जांभळा बघितले तुम्ही, करवंदाचं झाड बघायला पाहिजे, त्याला केवढे मोठे काटे असतात. ते करवंदाचं झाड आहे. त्याच्यामध्ये आपलं बाउंड्री पण क्लिअर होते, फळ पण मिळते आणि झाडाचं म्हणजे क्षेत्राचं संरक्षण पण होते. आता तयारी भलती चालू आहे. त्याच्यामध्ये हे लोकांनी कोणतं झाड लावलंय माहिती? फणसाचं झाड लावलंय. फणस काही सीझनल आहे, पण मला असं वाटतंय की त्याचं एक वेगळंच आहे. एवढं मोठं फळ म्हणजे माहिती नाही किती लोकांनी ते ऍक्च्युअली शेतातून तोडून आणलंय. आपण त्याचे काहीतरी छोटेसे असे पार्ट खातो, पण ह्याचा सर्वच भाजी म्हणा, फळ म्हणा, सगळ्यासाठी वापर केला जातो. बांधावरती जागा आहे आणि या जागेवरती आंब्याचं झाड लावायचं चाललंय. केसर आपल्याकडे मेन उत्पन्न आहे. हापूस या भागामध्ये एवढा काही सक्सेसफुली होत नाही, त्यामुळे केसरवरती जास्त लोक रिलाय करतात आणि आपण केसरचं झाड लावलं इथे. संभाजी कशा प्रकारे करतोय तुम्ही बघत असाल. त्याला अजून एक काठी पण येणार आहे, ज्याने ते झाड हालायला नको मला. इथे लिंबूचं झाड आहे. तुम्ही समजू शकता की कधीतरी वर्षातला एक टाइम असा असतो की तेव्हा लिंबू 10 रुपयाला एक होतं. कधी कधी असं असतं की 10 रुपये किलो असतं. पण शेतकरी म्हटलं की काहीतरी ना काहीतरी वरती जाणार, काहीतरी खालती जाणार. तर हा लिंबाचं झाड आहे. खूप सगळी झाड आहे, जवळपास 100 झाड आहेत. त्यातलं हे पहिलं एक झाड आपण लावतोय. यामध्ये मला वाटतं की तुम्हाला दिसत असेल की कसं त्याची तयारी चालू आहे. मी मागास बोलल्याप्रमाणे की झाड लावल्याने झटपट त्याची फळं आली आणि लगेच आपण खाल्ली असं नाही होतं. खूप कष्ट. आता पावसाळा असल्यामुळे इथे काही पाण्याची सोय करायला लागत नाहीये, पण पावसाळा गेल्यानंतर ह्याला रेग्युलर पाणी देणं, परत त्याच्या आजूबाजूचं जे काही तण येते ते काढणं, हे सगळं आहे. पवार उन्हाचं काम चालू आहे. खूप सगळ्या व्हरायटी आहेत. त्याच्यामध्ये चिंच आली ना, फणस आहे, लिंबू आहे, तेजपत्ता आहे, अशी खूप सगळ्या व्हरायटी चालू आहेत. हे तर एकदम शॉर्ट मध्ये, नाही तर पूर्ण दिवस जायचा हे एक एक झाड लावताना दाखवायचं. माहिती नाही, म्हणजे मी नेहमी सगळ्यांना बोलतो की काहीतरी आपल्याला करायचं आहे सोसायटीसाठी, आपल्यासाठी. आणि चिंचेचं झाड आहे, वडाचं झाड आहे, हे सगळी झाडं आहेत की जे बाबा खूप सगळं कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. त्यामुळं अशी झाडं पण आपल्याकडे आहेत खूप सगळी. चंदनाचं झाड लावतोय आपण. काही याच्यामध्ये चंदन पण लावलेले आहेत. सब होना चाहिए अपने पास, कुछ नहीं ऐसा नहीं होना चाहिए. ऍक्च्युली आपण नारळ लावलेले होते आणि काय होतं की काही वर्षामध्ये एखादा दुसरा नारळ डॅमेज होतो. काही त्याच्यावरती रोग पडला, काय झालं, काही किडाने खाल्लं, तसं जे गेले त्याला आपण परत लावतोय. असे टोटल जवळपास 500 झाडं आपली नारळाचे. काही जुने नारळ आहेत त्याला नारळ लागले. तर व्हरायटी खूप सगळ्या आहेत. आपण काही लिमिटेड बघितले. पुढचा व्हिडिओ येणार, त्याच्यामध्ये खूप सगळे अजून क्लिअर मिळेल. थँक्यू व्हेरी मच. अच्छा, अजून एक काय आहे की बघा, हे सर्व झालंय, पण याच्यामध्ये मी असं म्हणेन की तुमच्यावर कोणती टीम काम करते ना, हे पण महत्वाचं आहे. हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी पुन्हा एकदा बोलतोय की मी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये आपलं सगळं काय काम चालू आहे आणि बऱ्यापैकी मुंबईवरून शेती हँडल करतोय आपण. सगळं रिपोर्टिंग सिस्टीम आहे, ऍप्लिकेशन बनवलेलं आहे, डिजिटल अटेंडन्स लागते. सरप्राइझिंगली तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो की हे लोक रोज गुगल मीटवरती डिस्कशन करतात संध्याकाळी 7 वाजता.
आणि मग ठरवतो की उद्याचं काय आजचं काय. आणि एवढ्या सगळ्या लोकांनी कलेक्टिव्हली काम केल्यामुळे आपण हे सगळं चांगलं बघू शकतो. आता हे तेजपत्ता आणि काळी मिरी ह्याचं हे प्लांटेशन चालू आहे. त्याला एक काठीचा सपोर्ट दिला जातो. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपण भेटूया पुढच्या ह्याच्यामध्ये. तुम्हाला आवडलं असेल तर पुढे शेअर करायला पाहिजे.